पुढे बातमी आहे. उपनगरातून एक महत्त्वाची बातमी हाती येते. डोंबिवली एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा एक भीषण स्फोट झाला आहे. डोंबिवली पूर्व फेज 2 मध्ये कंपनी स्फोट झाल्याचं कळतंय आणि हा स्फोट इतका भीषण होता की याच्या हादरे बसल्यानं इमारतींच्या काचा देखील फुटल्या. स्फोट नेमका कसला झाला याची माहिती मिळू शकली नाहीये. पण या घटनेनंतर पुन्हा एकदा जर आपल्याला आठवत असेल तर 4 ते 5 वर्षापूर्वी अशाच प्रकारचा एक भीषण स्फोट जो आहे तो एका डोंबिवलीतल्या याच एमआयडीसीच्या एका फेजमध्ये झालेला होता, ज्याच्या आठवणी खरं तर आजही डोंबिवलीकरांच्या मनात ताज्या आहेत. आणि पुन्हा एकदा एक मोठा स्फोट झाल्याचं कळतंय. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की यामुळे आजूबाजूच्या काही परिक्षेत्रातल्या ज्या काही इमारती आहेत त्यांच्या काचा देखील फुटलेल्या आहेत. फेज 2 मध्ये असणारी एक कंपनी आहे, त्या कंपनीत हा स्फोट झाला असावा असा एक अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येतो. ही पहिली दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेली जी आपण बघताय, ज्यामध्ये आपण पाहू शकतो धुराचे लोट नाही म्हणता येणार, पण काळ्या रंगाचा धूर जो आहे तो वरती जाताना दिसतोय. तिथल्या एका रहिवाशानेच हा व्हिडिओ जो आहे तो शूट केलेला असावा. आणि स्फोट झाल्यानंतरच एकूणच आजूबाजूच्या सगळ्या इमारतींना हादरे बसले. नेमका हा स्फोट कुठे झाला, कोणत्या कंपनीत झाला, कशामुळे झाला, तिथे काय परिस्थिती आहे याबद्दलचे अपडेट आपण थोड्या वेळात घेऊच. पण आता प्रथमदर्शनी आपल्याला जी दृश्य प्राप्त झालेली आहेत त्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो हे ठिकाण आहे कल्याण डोंबिवली इथल्या एमआयडीसी मधलं. डोंबिवलीची ही एमआयडीसी आहे. एमआयडीसी फेज 2 मध्ये हा स्फोट झाला असावा. त्यामुळे हा जर परिसर आपण लक्षात घेतला तर तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल कंपन्या, रबर कंपन्या तर आहेतच, पण त्याचबरोबर बाजूला काही रहिवाशांच्या इमारती देखील आहेत. या स्फोटाचे हादरे जे या इमारतींना देखील बसले. बोलूयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत. अजित, काय नेमकं घडलंय? विशाल, डोंबिवली एमआयडीसी मधल्या फेज 2 मध्ये एका केमिकल कंपनीमध्ये बॉयलर स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आणि हा स्फोट इतका मोठा आणि हादरा देणारा होता की जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरच्या परिसरामधल्या इमारतींच्या अनेक काचा फुटलेल्या आहेत. त्या ठिकाणी ज्या इमारतींना हादरा बसलेला आहे तिथे लांब पर्यंत ज्या ठिकाणी स्फोट झाला होता त्या सगळ्या कंपनीचे अवशेष जे आहेत ते एक 1.5 किलोमीटर पर्यंत लोखंडाचे तुकडे जे ते उडालेले आहेत. स्टार कॉलनीमध्ये ही कंपनी आहे, तर त्याचे तुकडे जे आहेत ते अगदी गांधीनगरच्या चौकामध्ये येऊन पडलेले आहेत आणि मोठे मोठे तुकडे आहेत जे तुकडे लागून लोक जखमी झाल्याची देखील शक्यता आहे. त्याचबरोबरीनं अनेक इमारतींच्या काचा देखील फुटलेल्या आहेत. याच परिसरामध्ये 2016ला प्रोवेस कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला होता आणि या स्फोटामुळे 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते आणि हजारो घरांचे, दुकानांचे नुकसान झाले होते. तीच पुनरावृत्ती आज झाल्याची शक्यता आहे, कारण का जो स्फोट झालेला आहे त्याचा हादरा इतका मोठा होता की भूकंप आल्यासारखी परिस्थिती लोकांना त्या ठिकाणी जाणवली आणि बऱ्याच ठिकाणी पूर्णतः हादरे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात लोकांना बसलेले आहेत. आपण जर व्हिडिओ पाहिलं तर वेगवेगळे व्हिडिओ आपल्याकडे आहेत. या एका व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं तर की जवळपास 1 किलोमीटर लांबून काढलेले व्हिडिओ आहेत. धुराचे लोट पूर्णपणे किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि कशा रीतीनं तिथले लोक जे आहेत ती सर्व बाहेर आलेली आहेत. कारण का स्फोट झाल्यानंतर जो मोठा हादरा बसला त्या हादऱ्यामुळे लोकांना नेमकं काय झालं हे कळलं नाही. भूकंप झाला का या पार्श्वभूमीवरती लोक जे ती बाहेर आली होती. त्यानंतर त्यांना धुराचे लोट मोठे दिसलेले आहेत आणि त्यामुळेच लोकांचा असा अनुमान आहे किंवा की त्या भागामध्ये मोठ्या कंपनीमध्ये स्फोट झाला असावा आणि त्यामुळे हादरे बसले असावेत. प्राथमिक अंदाज तरी हाच व्यक्त केला जातोय, पण ज्या पद्धतीने ही घटना घडलेली या घटनेमध्ये आतापर्यंत तरी कोणती जीवितहानी झाली नसावी अशी शक्यता आहे. पण जो हादरा बसलेला आहे किंवा जी घटना घडलेली यामुळे होऊ शकतं यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता दाट आहे. पुढे जाऊन कशा रीतीनं या ठिकाणी बचाव कार्य सुरू केलं जातं हे देखील पाहावं लागेल. पण अत्यंत मोठा आणि भयानक असा स्फोट झालेला आहे. ज्या स्फोटामुळे स्टार कॉलनी एमआयडीसी फेज 2 मध्ये हा स्फोट झाल्यामुळे आजूबाजूचं गांधीनगर असेल, उद्योगनगर असेल, त्याचप्रमाणे अगदी टिळकनगर पर्यंत देखील या सगळ्या स्फोटाचे हादरे जे ते बसलेले आहेत. म्हणजे हा संपूर्ण परिसर जो आहे तो 1 किलोमीटर ते 2 किलोमीटर परिसराचा आहे आणि 2 किलोमीटर पर्यंत मोठ्या प्रमाणात हादरे बसलेत. त्यामुळे स्फोटाची तीव्रता किती आहे हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. आणि लोक तिथे भयभीत झालेले आहेत, लोक घराबाहेर आलेले आहेत. कारण का आणखीनही तिथं असं सांगितलं जातं की इथून काही माहिती येते की हा फक्त एकाच बॉयलरचा स्फोट होता. असे काहीतरी 4 बॉयलर त्या केमिकल कंपनीमध्ये आहेत. त्यामुळे तिथे आणखीन स्फोट होण्याची शक्यता आहे हे तिथे वारंवार सांगितलं. अजित, तू ज्या ठिकाणी फेज 2 मध्ये हा स्फोट झाल्याची तू माहिती देतोय, हा परिसर नेमका कसा आहे?
हा MIDC परिसर आहे. इथे अनेक केमिकल कंपन्या आहेत. वर्षानुवर्ष इथं अत्यंत घातक अशा केमिकल बनवणाऱ्या कंपन्या आहेत. पण आपल्याला माहिती आहे की अशा घटना घडल्यानंतरच या गोष्टी समोर येतात की इथं नियमबाह्य पद्धतीनं काम सुरू होतं का किंवा नियमबाह्य पद्धतीनं काम केलं गेलं होतं का, ज्यामुळे या सगळ्या घटना घडल्या असाव्या. काही प्रमाणामध्ये जेव्हा प्रोबेस कंपनीमध्ये स्फोट झाला होता त्यावेळी जी माहिती समोर आली होती त्यानुसार जी प्रोसेसिंग केली पाहिजे होती किंवा ज्या पद्धतीनं तिथं जी प्रक्रिया केली पाहिजे होती ती प्रक्रिया कंपनीसाठी खर्चिक होती. त्यामुळे शॉर्ट मध्ये कंपनीने काही प्रक्रिया तिथं करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळेच ही मोठी घटना घडली होती. तसंच इथे काही घडलं असावं का? अशा घटना घडल्यानंतरच विशाल अशा गोष्टींची माहिती समोर येते की तिथं नियमबाह्य पद्धतीने काय काम सुरू होतं का. डोंबिवली MIDC आपल्याला माहिती आहे की वर्षानुवर्ष या MIDCचा विषय जो प्रलंबित आहे. ज्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं सरकार होतं त्यावेळी जे उद्योग मंत्री होते त्यांनी ही MIDC जी आहे किंवा या MIDC स्थलांतरित केलं जाईल असं सांगितलं गेलं होतं. पण त्यानंतर पुढे काय झालेलं नाहीये किंवा त्याबाबत काय ठोस निर्णय झालेला आहे का हे जनतेपर्यंत पोहोचलेलं नाहीये. पण अशा घटना तिथं वारंवार घडतायत. 2-4 वर्षातून असे मोठमोठे स्फोट होतात. लोकांचा जीव जातो. अनेक जण गंभीर जखमी होतात. गेल्या वेळेस आपण लक्षात घेतलं तर एक जिथे स्फोट झाला होता तिथून जवळपास 500 मीटर अंतरावरती एक शाळा सुरू होती, माफ करा एक क्लास सुरू होता आणि त्या क्लासमध्ये इतक्या जोराप्रमाणात हादरे बसले की त्यांचे काचेचे तुकडे जे आहेत ते तुकडे उडून अनेकांच्या पाठीला, छातीला आणि तोंडावर घुसले होते. त्यामुळे काही विद्यार्थी जखमी झाले होते त्या ठिकाणी. अशा अनेक घटना ज्या आहेत त्या या MIDC भागामुळे घडतात. हा भाग जो आहे तो MIDC भाग जरी असला तरी त्यामध्ये निवासी भाग जो आहे तो जास्त आहे आणि अशा घटना घडल्या की तिथल्या लोकांना त्याचा फार मोठा परिणाम भोगावा लागतो. MIDC मध्ये वारंवार तक्रार की एक प्रकारे काजळी जी आहे ती निर्माण होते संपूर्ण त्यांच्या छतावरती, घरावरती किंवा पायी चालताना. कधी हिरवा पाऊस पडतो, कधी लाल पाऊस पडतो. तर अशा पद्धतीने डोंबिवली MIDC बाबत अनेक तक्रारी असताना देखील कोणताही ठोस निर्णय या MIDC बाबत घेतला गेलेला नाहीये. आणि आज जी घटना घडलेली आहे ही घटना कशामुळे घडलेली आहे, त्यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे, काही जीवितहानी झालेली आहे का, किती जण जखमी आहेत, जो स्फोट झालेला त्याचं कारण काय, या सर्व गोष्टी समोर येतीलच. पण तुर्तास आपल्याला जे व्हिडिओ प्राप्त झालेले आहेत किंवा जे आपल्याला दृश्य दिसतंय की लोक घाबरून बिल्डिंगच्या बाहेर आलेले आहेत, धुरांचे मोठे लोट दिसत आहेत. काही एक व्हिडिओ आपल्याला ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथल्या जवळचा व्हिडिओ आलेला आहे, म्हणजे तो देखील 100-200 मीटर अंतरावरचा व्हिडिओ आहे. त्या स्फोटामुळे काही कंपन्यांच्या तू स्वतः डोंबिवलीचा रहिवाशी आहेस. तू जसं म्हणालास की आजच्या या स्फोटानंतर म्हणजे आपण आता घटनास्थळी अर्थात नेमकं काय घडलं याबद्दलचे अपडेट तुझ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील. पण या घटनेनंतर निश्चितच ज्या प्रकारे हादरा बसला, स्फोट झाला, त्यानंतर 2016च्या आठवणी डोंबिवलीकरांच्या मनात निश्चितच ताज्या झाल्या असतील. अजित, नक्कीच ह्या सगळ्या ज्या आहेत त्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत म्हणून मी वारंवार त्याच गोष्टीचा उल्लेख करतोय. कारण त्यावेळी मी देखील त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि जो स्फोट झाला होता त्या स्फोटामुळे किती मोठा हादरा बसला होता. तिथे प्रसाद नावाचं एक हॉटेल होतं, जे हॉटेलचे एंट्रन्स पूर्णतः जवळपास एक साधारणपणे 30 मीटर पर्यंत पूर्ण काचेचं होतं. अगदी सिनेमामध्ये जो सीन घडतो की स्फोट झाल्यानंतर काचा ज्या फुटतात तसा तो मोठ्या प्रमाणात सगळ्या काचा फुटल्या होत्या. अनेक लोकांचे टीव्ही गेले होते, घरांच्या काचा फुटल्या होत्या. त्याच पद्धतीनं लोकांच्या बिल्डिंगांना तडे गेले होते, काही लोकांच्या गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या. तर अशा घटना ज्या आहेत म्हणजे आपण सिनेमात पाहतो विशाल. मी तुला थांबवतोय जरा, कारण ही दृश्य जी त्या दृश्यांबद्दलची माहिती आपण आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचूयात. आता ही थेट ज्या ठिकाणी हा स्फोट झालेला आहे त्या ठिकाणचं हे दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. डोंबिवली MIDC फेज 2 या ठिकाणी असणारी ही कंपनी आहे जिथं 4 ते 5 बॉयलर आहेत, ज्यातला एका बॉयलरचा जो आहे तो स्फोट झालेला आहे. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आता क्षणाला आपल्या बरोबर आहे. गणेश, काय अपडेट? विशाल, डोंबिवलीच्या MIDC फेज 2 मध्ये ही कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये अचानकपणे बॉयलरचा स्फोट झाला आणि बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर जी आहे ती सगळ्यांची तारांबळ उडाली. सगळे घाबरले कारण आजूबाजूला MIDCच्या परिसरामध्ये रहिवासी भाग देखील आहे आणि सातत्याने MIDC परिसरामध्ये अशा प्रकारे कंपन्यांचे स्फोट होतात. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी जे आहेत ते कंपनीच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. मात्र आग इतकी मोठी आहे की जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरच्या परिसरातून ते दिसते आहे. नागरिक भयभीत आहेत कारण ही जी कंपनी आहे ती त्याच्यामधून केमिकलयुक्त रसायन जे आहे ते बाहेर पडण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे अग्निशमन दलाचे जे जवान आहेत या कंपनीला लागलेली आग बाजूच्या कंपनीमध्ये पसरू नये याची खबरदारी घेत आहेत आणि सध्या युद्ध पातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशाल, गणेश,
हे काही कळू शकलंय का की ही कंपनी नेमकी कोणती होती, निश्चित ठिकाण कुठलं, डोंबिवली MIDC फेज 2 मधलं, याविषयी काही कळू शकलंय का? विशाल, MIDC परिसरामधल्या रहिवाशी भागाच्या जवळच असलेली ही कंपनी आहे आणि MIDCच्या परिसरामध्ये अनेक केमिकल कंपन्या आहेत. त्याच्यातली ही कंपनी आहे. मात्र सध्या गोंधळ उडाल्यानं अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना देखील माहीत नाहीये की या कंपनीचं नाव काय आणि सध्या कर्मचारी त्या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न करतायत. थोड्या वेळात माहिती कळेल की नक्की या कंपनीमध्ये कशा प्रकारचं काय रसायन बनतं आहे किंवा काय आहे तिकडे. थोड्या वेळाने या संदर्भाची माहिती कळेल. विशाल, गणेश, आता या क्षणाला एक अपडेट आपल्यापर्यंत येते. पुन्हा या ठिकाणी 2 स्फोट झाल्याचं कळतंय. साधारण आपण बघतोय 2 स्फोट या ठिकाणी झालेले आहेत पुन्हा, आणि एकूण 4 बॉयलर या कंपनीत असावेत. म्हणजे त्यातले किती बॉयलर ब्लास्ट झाले, म्हणजे 2 झालेत की 1 झालाय हे कळू शकलेलं नाहीये. पण आगीची तीव्रता लक्षात घेता हा स्फोट अत्यंत मोठा होता. या बॉयलरचे तुकडे जे आहेत ते काही म्हणजे साधारण 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे हादरे तर बसलेच, पण काही अंतरावरती जाऊन या बॉयलरचे लोखंडी तुकडे जे आहेत ते रस्त्यावरती पडल्याचं आपल्याला कळतंय. 1.5 किलोमीटरपर्यंत धुराचे लोट जे आहेत ते दिसत आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुन्हा एकदा 2016ला अशाच प्रकारचा स्टार कंपनीमध्ये, म्हणजे एक केमिकल कंपनी होती, ज्या केमिकल कंपनीत अशाच प्रकारचा भीषण स्फोट झाला होता. ज्या स्फोटामध्ये दुर्दैवाने काही लोकांना गमवावं देखील लागलं. म्हणजे त्या कंपनीतले कामगार तर दगावले होतेच, त्यांचा मृत्यू झालाच होता. पण या स्फोटाचा हादरा इतका मोठा होता की आजूबाजूला असलेल्या इमारतींच्या काचा फुटल्या. त्याच प्रकारे अशाच प्रकारचा हादरा जो आहे तो आज या स्फोटानंतर आजूबाजूला असणाऱ्या रहिवाशी इमारतींना बसलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एक भीती निश्चितच सगळ्यांच्या मनात निर्माण झालेली असेल की काय घडलंय, काय होतंय आणि यानंतर पुढे काय घडतंय. कारण त्यावेळी सुद्धा 2016च्या घटनेमध्ये आपण जर पाहिलं तर एकूणच सगळ्या परिसरात निर्माण झालेला धूर असेल, त्यातनं येणारी दुर्गंधी असेल, याचा त्रास पुढले 1 ते 2 दिवस डोंबिवलीवासियांना होत राहिला. आणि आज देखील आपण बघतोय की एक केमिकल कंपनी आहे, एक केमिकल कंपनी लक्षात घ्या, या केमिकल कंपनीतल्या बॉयलरचा हा स्फोट झालेला आहे. वारंवार यापूर्वीही वारंवार 2016 नंतर इथली MIDC, खास करून इथल्या केमिकल कंपन्या या दुसरीकडे स्थलांतरित केल्या जाव्या याबद्दलची चर्चा झाली, याविषयीचा निर्णय घेण्यात आला. पण प्रत्यक्ष कृती काय मात्र या विषयाला घेऊन झाली नाही. आणि परत एकदा आपण बघतोय की आज ज्या प्रकारचा स्फोट या कंपनीत झालेला आहे बॉयलरचा, त्यातनं अशाच शंका कुशंका व्यक्त होत आहेत की याचा परिणाम मोठा असावा, ही घटना मोठी असावी. आता अग्निशमन दलाचा ताफा त्वरित ही आग विझवण्यासाठी तिथे दाखल झालेला आहे. अधिक अपडेट आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत आहेत. गणेश, आत्ताचा अपडेट काय? विशाल, जसं मगाशी सांगितलं की या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात बॉयलरचे एकामागून एक स्फोट होत आहेत. अग्निशमन दल जे आहेत या कंपनीला लागलेली जी आग आहे बाजूच्या कंपन्यांमध्ये पसरू नये, कारण बाजूच्या कंपन्या ज्या आहेत त्या केमिकलच्याच कंपन्या आहेत आणि त्याच्यामुळे